आता आपण पाटण बद्दल बोलूया। पाटण मतदारसंघामध्ये काय गणित आहेत या ठिकाणी पाहिलं तर शिंदे गटाचं पारडं जे ते खूप जड दिसतंय। त्यामुळे संभाव्य आमदार कोण आहे, त्यांच्या विरोधात कोण होते पाहूया। अगदी आणि पाटण हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ राहिला आहे, कारण इथं शंभूराज देसाई यांना शिंदे गटानं तिकीट दिलं होतं आणि पुन्हा एकदा पाटणकरांनी शंभूराज देसाई यांनाच आपला आमदार म्हणून निवडलेला आहे असं दिसतंय। संभाव्य आमदार म्हणून शंभूराज देसाई यांच्या नावावरच आता मात्र शिक्कामोर्तब झालाय। तर ठाकरे गटाकडून हर्षल कदम यांचं एक मोठं आव्हान या शंभूराज देसाईंच्या पुढे होतं, परंतु याच मतदारसंघात बंडखोरी देखील झाली होती आणि नामसाधर्म्याचे अनेक उमेदवार देखील उभे होते। तरी देखील इतकी सगळ्या आव्हानांवर मात करत शंभूराज देसाई यांनी मात्र आपला पाटणचा गड राखलेला आहे आणि शंभूराज देसाई इथं पुन्हा एकदा संभाव्य आमदार म्हणून समोर आलेले आहेत। वैष्णवी, नेमकं शंभूराज देसाई यांना आपला हा गड पुन्हा का मिळाला याची काय कारण आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांच्याकडून। थेट जाऊया पाटणमध्ये। संभाजी, काय सांगाल? शंभूराज देसाई हे तिसऱ्यांदा पाटणचा आपला गड राखताना दिसतायत, काय कारण आहेत? पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्या पुढे अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर आणि महाविकास आघाडीचे हर्षद कदम यांनी आव्हान उभं केलं। या ठिकाणी शंभूराज देसाई यांचा असलेला संपर्क, त्याचबरोबर या ठिकाणी शंभूराज देसाई यांनी आणलेला विकास निधी याच्या जीवावर शंभूराजे पुन्हा एकदा बाजी मारतील असं चित्र आहे। या मतदारसंघात अनेक आरोप प्रत्यारोप झाले, प्रचार खालच्या पातळीला पोहोचला, मात्र या ठिकाणच्या जनतेनं सध्या तरी विकासाला बाजू दिल्याचं दिसतंय। त्यामुळे शंभूराज देसाई हे सहज निवडून येतील असंच चित्र आहे।